आरामदायी स्थितीमध्ये, ध्यानाच्या स्थितीमध्ये बसायचं आहे. पूर्णपणे तयारीमध्ये ध्यानाच्या. स्वतःला आतमध्ये सांगायचं आहे, मनाला सांगायचं आहे, मी शांत, अचल, जागृत आहे. पूर्णपणे संपूर्ण शरीर रिलॅक्स करून घ्यायचं आहे. डोक्याच्या केसापासून पायांच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण लक्ष आपल्या डोक्याच्या भागावरती. डोकं, डोक्याचे केस, केसांची मुळं एकदम रिलॅक्स. आपला मेंदू एकदम शांत होत चाललाय. कपाळ, दोन्ही भुवया, दोन्ही डोळे, डोळ्यांच्या वरच्या खालच्या पापण्या, पापण्यांचे केस, बुबुळे एकदम रिलॅक्स अवस्थेमध्ये आहेत. डोळ्यांच्या आजूबाजूचे सगळे स्नायू एकदम रिलॅक्स होत चालले आहेत. आपलं नाक, दोन्ही कान, दोन्ही ओठ, हनवटी, दोन्ही बाजूचे गाल एकदम रिलॅक्स. संपूर्ण चेहऱ्याची त्वचा एकदम शांत आणि शिथिल. डोक्याच्या मागचा भाग, मान एकदम रिलॅक्स. आपला गळा, घसा, घशाच्या आतमधले सगळे स्नायू, ग्रंथी, स्वरयंत्र एकदम रिलॅक्स. आता आपलं लक्ष आपल्या पाठीच्या भागावरती. दोन्ही खांदे एकदम रिलॅक्स, लूज सोडायचे आहेत. संपूर्ण पाठ वरपासून खालपर्यंत एकदम शिथिल आणि शांत होत चालली आहे. पाठीचा कणा ताठ आहे. बाकी सगळे अवयव एकदम आरामदायी स्थितीमध्ये आहेत, रिलॅक्स अवस्थेत आहेत. आपली कंबर एकदम रिलॅक्स. दोन्ही हात, हाताचे दंड, कोपर, कोपरापासून मनगटापर्यंतचे हात, हातांची सगळी बोटं, नखं, दोन्ही तळहात एकदम रिलॅक्स आणि शांत. छातीचा भाग, आपलं हृदय एकदम रिलॅक्स आणि शांत होत चाललंय. दोन्ही बाजूची फुफ्फुसे एकदम रिलॅक्स झाले आहेत. बरगड्या एकदम शिथिल अवस्थेत आहेत. बरगड्यांखालचे महत्त्वाचे अवयव, यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय एकदम रिलॅक्स. पोटाचा भाग एकदम शिथिल होत चाललाय. पोटाच्या आतमधले सगळे अवयव रिलॅक्स. लहान आतडे, मोठे आतडे, ओटीपोट, ओटीपोटाच्या आतमधले सगळे अवयव, दोन्ही बाजूच्या किडन्या एकदम रिलॅक्स. आपले जननेंद्रिय एकदम शिथिल. दोन्ही हिप्स, दोन्ही मांड्या, मांड्यांमधले सगळे स्नायू रिलॅक्स होत चाललेत, शांत आणि शिथिल होत चाललेत. दोन्ही गुडघे एकदम रिलॅक्स. गुडघ्यांमधले स्नायू, वंगण, हाडं एकदम रिलॅक्स. गुडघ्यांखालचे पाय, दोन्ही पायांच्या पोटऱ्या, पोटऱ्यांमधले सगळे स्नायू एकदम रिलॅक्स. दोन्ही पायांचे घोटे, पाय, पायांची सगळी बोटं, नखं आणि तळपाय एकदम शांत आणि शिथिल. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. आतून आणि बाहेरून बारकाईने पुन्हा वरून खालपर्यंत स्वतःच्या शरीराचा स्कॅन करायचा आहे. कुठे काही ताण, तणाव, वेदना असतील तर त्या रिलॅक्स करून घ्यायच्या. श्वासाच्या साहाय्यानं पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स आणि हलकं झालं आहे, शिथिल आणि शांत अवस्थेमध्ये आहे. पूर्ण लक्षात आपल्या श्वासावरती केंद्रित करायचं आहे. नैसर्गिकरित्या येणारा आणि जाणारा आपला श्वास अनुभवायचा आहे. श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. हा श्वास कुठपर्यंत जातोय, कुठून बाहेर येतोय. पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती.
प्रत्येक श्वासासोबत आपलं संपूर्ण शरीर एकदम हलकं हलकं झालंय, रिलॅक्स झालंय. ह्या श्वासाच्या सहाय्याने ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. पूर्ण लक्ष आतमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावरती. प्रत्येक श्वास येत आहे आणि जात आहे. आता आपलं लक्ष आपल्या हृदयावरती केंद्रित करायचं आहे. हृदयाच्या सेंटरवरती, केंद्रबिंदूवरती. जो काही श्वास आपण नाकाद्वारे घेत होतो तो आता या हृदयामार्फत घेत आहोत आणि सोडत आहोत असं फील करायचं आहे. पूर्ण लक्ष हृदयावरती केंद्रित. हृदयातून श्वास येत आहे आणि हृदयातून श्वास जात आहे. आपल्याला चालवणाऱ्या या शक्तीला आवाहन करायचं आहे. तिला हृदयामध्ये बघायचं आहे. सगुण साकार रूपात बघू शकतो. एखाद्या मूर्तीच्या, देवाच्या, ज्याला आपण मानतो त्या रूपात बघू शकतो. त्याच्या मंत्राच्या सहाय्याने आपण अनुभवू शकतो. किंवा ओंकारासारख्या सगुण निराकार रूपात आपल्या हृदयामध्ये आपल्या त्या शक्तीला आवाहन करायचं आहे. किंवा सांकेतिक रूपात निर्गुण निराकार अशा त्या शक्तीला आपल्या हृदयाच्या केंद्रबिंदूमध्ये अनुभवायचं आहे. पूर्ण लक्ष आपल्या हृदयावरती. आत्तापर्यंत जे काही आपण अनुभव घेत आहोत, पुढेही घेणार आहोत, या शक्तीच्या सहाय्यानं किंवा या शक्तीमुळेच आपण ते अनुभवू शकतोय. त्यासाठी त्या शक्तीला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचे आहेत. आत्तापर्यंत जे काही मी शिकले, अनुभवलंय, उपभोगलंय, ते सगळं काही या शक्तीमुळेच. मग ही शक्ती सगुण साकार रूपातली असू शकते, निर्गुण रूपातली असू शकते. ज्या कोणाला आपण मानतो त्या शक्तीला आपल्या हृदयामध्ये बघायचं आहे. धन्यवाद द्यायचे आहेत त्या शक्तीला, जिच्या अस्तित्वामुळे आपण हे सगळं जग अनुभवू शकतो. आतलं, बाहेरचं, स्थूल, सूक्ष्म, कारण शरीराच्या लेवलवरचं. पूर्णपणे त्या शक्तीच्या अनुभवामध्ये गहन उतरायचंय. ती शक्तीच होऊन जायचंय. त्या शक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही आहे. आपण आणि ती शक्ती कोणी वेगळे नसून एकच आहोत, एक संध आहोत. अखंड या शक्तीच्या जाणीवेमध्ये राहायचं आहे. अहम ब्रह्मास्मीच्या स्थितीमध्ये
आपण या शक्तीसोबत किती गहन एकसंध होऊ शकतो ते बघायचं आहे, अनुभवायचं आहे, विटनेस करायचं आहे त्या अनुभूतीला, या अनुभूतीचा साक्षीदार व्हायचं आहे. ती शक्ती आणि मी कोणी वेगळे नाही आहे, दोन्ही एकच आहोत. अहम ब्रह्मास्मीची अनुभूती घ्यायची आहे. मीच परब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. तो आणि मी कोणी वेगळं नसून एकच आहोत. मी म्हणजेच परब्रह्म, परब्रह्म म्हणजेच मी. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. या शक्तीसोबत एकसंध व्हायचं आहे, जी आपल्या हृदयामध्ये स्थित आहे, जिला आपण आपल्या हृदयाच्या मध्यावरती बघत आहोत. ही शक्ती आणि आपण एकच आहोत. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी. पूर्ण लक्ष आतमध्ये गहन अहम ब्रह्मास्मी या अनुभूतीचा साक्षीदार व्हायचंय, अनुभवायची ती अवस्था. हळूहळू आपल्याला भौतिक स्थितीमध्ये यायचं आहे. पायांच्या आणि हातांच्या बोटांची हालचाल करायची आहे. दोन्ही तळहात एकावरती घर्षण करून अलगदपणे आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. हळूहळू हातांच्या आतमध्येच डोळे खाली बघत बघत उघडायचे आहेत आणि ध्यानातून बाहेर यायचं आहे. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कोणीतरी स्क्रीनशॉट काढा. 1 मिनिट मॅडम, थोडं ठेवा. कोणीतरी स्क्रीनशॉट काढा आणि धन्यवाद मॅडम. स्क्रीनशॉट घ्या कोणीतरी धन्यवाद पटकन. मॅडम. घेतला आणि मॅडम, घेतला मॅडम. एक मिनिट ऐकून घ्या. ह्या ज्या इंग्लिशमध्ये स्टेप्स दिल्या त्या मराठीतल्या ह्याच्यात ज्ञानबोध ग्रुपवर आणि शिव सर्वोदय शास्त्र ग्रुपवर असाइनमेंट आहे. आपण जे 3 दिवस ध्यान केलं, तर या 8 स्टेप पैकी आपण काय केलं नाही, काय करायला हवे हे लिहायचं आहे. समजून घ्यायच्यात. कारण मॅडम आता घेतायत या 8 स्टेप्स, म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करत होतो शिव साधक ध्यानामध्ये, त्याच्याशी जुळतंय का हे, काय करायला हवंय, हे सगळ्यांनी समजून घ्या. तर शिवशास्त्र ग्रुपवर ते टाकायचंय तुम्ही आणि ज्ञानबोध ग्रुपवर या मराठीत अर्थ लिहून काढायचेत. नुसते मराठी शब्द देऊ नका गुगल करून. ते स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा, म्हणजे समजून घ्याल या स्टेप्स. आणि जेव्हा आता स्वतःचं इंडिव्हिज्युअल ध्यान करताय त्यावेळेला हे फॉलो करण्याचा प्रयत्न करा.
तर त्या लक्षातही राहतील आणि तर मॅडम जे काही सांगतात त्याचा उपयोग होईल. कारण अफर्मेशन्स देईल तसं आपण करतो. या थोड्याशा सवयीतून आपण स्वतःच्या ध्यानाला समृद्ध केलं पाहिजे. तर धन्यवाद अमृता मॅडम, धन्यवाद सगळ्यांना. तर दोन्ही ग्रुपवर मी असाइनमेंट दिली ती करा सगळ्यांनी. भेटूयात उद्या. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. मॅडम मीटिंग बंद करा अमृता मॅडम. हां. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.